पंढरपूर स्विमिंग टँकमध्ये युवकाचा बुडून मृत्यूच्या घटनेची वस्तुस्थिती. सदर युवकास पोहायला येत नव्हतं. लंच टाइममध्ये घडली घटना. पंढरपूर नगरपालिकेच्या पद्मावती येथील स्विमिंग टँक अर्थात जलतरण तलाव इथं दिनांक 24 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती परदेशी स्विमिंग अकॅडमीचे चालक गणेशदादा किसनदास परदेशी यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी दुपारी 12 ते 1 लंच टाइम जेवणाची वेळ असल्यानं स्विमिंग टँक बंद असतं. याच वेळी जलतरण तलावात पोहण्यासाठी राजस्थान येथील युवक नरपत सिंग वय 20 वर्ष राहणार असलाई जिल्हा जोधपूर हा आपल्या 2 साथीदारांसह त्या ठिकाणी आला होता. त्यांनी पोहण्यासाठी विचारणा केली. यावेळी आता लंच टाइम असल्यानं आमची जेवायची वेळ आहे, 1 नंतर तुम्हाला पोहण्याची संधी दिली जाईल असं सांगितलं. आलेल्या 3 युवकांनी आम्ही शॉवर घेतो, आपल्या वेळेत आम्ही आंघोळ करतो असं सांगितल्यानं आम्ही जेवणासाठी बसलेलो होतो. दरम्यान ज्या युवकांनी उडी मारली त्या ठिकाणी पाण्याची खोली जास्त होती व सदर युवकास पोहायला येत नव्हतं. त्याने 4 फुटाच्या खोलीत उतरणं आवश्यक होतं, परंतु आम्ही सांगूनही त्याने ऐकलं नाही. बाहेर गोंधळ झाल्यानं आम्ही आलो असता त्याला पाण्यातून बाहेर काढलं, वाचवण्याचा प्रयत्न केला, उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलो. मात्र सदर युवकास पोहताच येत नसल्यानं ही दुर्दैवी घटना घडली असल्याचं सांगण्यात आलं. घटना घडली त्यावेळी सदर युवकानं कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. या ठिकाणी फोल्डर असतानाही कमरेला फोल्डर न बांधता, लाईफ जॅकेट न घालता, तसेच पोहायला येत नसतानाही उडी मारल्यानं अपघात झाल्याचं समजतंय. परदेशी स्विमिंग अकॅडमीमध्ये सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा वेळी कधी घटना घडली नाही. त्याचबरोबर पंढरपुरातील व परिसरातील सुमारे 500 जणांना पोहायला शिकवले. इतकंच नाही तर पोहण्याच्या स्पर्धा देखील घेतल्यात. यामध्ये अनेकांना बक्षिसं दिलेत. अशा वेळी कधीही कोणताही अपघात घडला नाही, परंतु लंच टाइममध्ये येऊन कोणतीही खबरदारी न घेता जास्त पाण्यात उतरल्यानं ही दुर्दैवी घटना घडून अपघात झाल्याचं सांगण्यात आलं. याबाबत बोलताना परदेशी स्विमिंग अकॅडमीचे चालक गणेशदास परदेशी यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. सोमवारी 24 तारखेला दुपारी 12 ते 1 लंच टाइम असतो. त्या लंच टाइमला हे 3 स्विमिंग सर्वे आत आले होते. आम्ही तुम्हाला जीवरक्षक आमचं जेवण करतो, जेवण बसलेलं आहे, तुम्ही 1 नंतर या. त्याने आम्हाला म्हणले की आम्ही तोपर्यंत आंघोळ करतो, आम्ही कामगार आहोत असं म्हणून त्याने आंघोळ करायला गेलेत. आंघोळ केल्यानंतर त्याने आम्हाला न विचारता, आमची परमिशन न घेता, फोल्डर न बांधता आम्ही जेवण करत असताना त्याने न विचारता स्विमिंग पूल मोठ्या स्विमिंग उडी मारली. वस्तू तिथे ज्याला स्विमिंग येते तरी या 3 फूटमध्ये स्विमिंग करणं आवश्यक आहे. इथं फक्त 4 फूट खुले आहेत. तिथं न करता त्याने न विचारता खोल पाण्यामध्ये त्याने उडी मारली. मी त्या समस्या खूप आहे. आमची परमिशन न घेता, कमरेला फ्लोटर न बांधता, लाईफ जॅकेट न बांधता त्या लोकांनी ते उडी मारली. आम्ही जेवण करतो, ती कालावर करून आम्ही जेवण करतो. आमचा स्विमिंग आतला जीवरक्षक आम्ही बाहेर आलो आणि त्याला तात्पुरतं बाहेर काढलो. बाहेर काढल्यानंतर त्याला दुसऱ्या अवस्थेत आम्ही दोघांनी ऍडमिट केलं कॉटेजला आणि तेव्हा उपचाराचा तो अंत झाला. बाहेर काढल्यानंतर त्याला आमचा विचार होता सहकार्याला, त्याला पोते येत नव्हते. तरी सांगितलं आम्हाला की याला पोते येत नव्हतं आणि त्या पोत्यातून तुम्ही 3 फूटमध्ये का उतरला नाही, त्याला विचारणा केली. त्याच्या सगळ्या सांगितलं पोते येत नव्हतं. त्याने आमचा सांगता येत उडी मारला. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या विरुद्ध कोण बाकीचे लोक वेगळ्या पद्धतीने बदनामी करत आहेत किंवा त्या लोकांनी खोटी तिथं न्यूज दिली आहे. त्यात काय तत्व नाही. ही वस्तुस्थिती आहे की आमच्याकडे काही चूक नसताना, आमची परमिशन न घेताना त्या लोकांनी बिन विचारता उडी मारली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केलं होतं. आता योगायोगाने आता ते घटना घडली आहे, तर आमची काही चूक नाही आहे. परदेशी स्विमिंग अकॅडमी पंढरपूर. परदेशी स्विमिंग अकॅडमी पंढरपूर आमच्या इथं चालू वर्षामध्ये कमीत कमी 200 मुलं, 200 लोकांनी इथं प्रशिक्षण घेतलं आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी अजून 200 घेतले. असं मी पंढरपुरातील 500 मुलांना इथं स्विमिंग शिकवलं आहे. दरवर्षी जे शिकलेल्या मुलाची ते आम्ही स्पर्धा घेतो. यावर्षी 100 स्पर्धकांनी जे आमच्या इथं स्विमिंग शिकलेत त्यांची आम्ही स्पर्धा घेत होती. प्रत्येक स्पर्धकाला आम्ही ते स्विमिंगचं स्पर्धकाला त्यांना बक्षीस वाटप केलेत. एवढ्या मोठ्या सीझनमध्ये 100 लोक पोहत असताना असली घटना केव्हा घडली नाही किंवा आम्ही घडू दिली नाहीत. हे 3 लोक असताना, तिघात फक्त स्विमिंग पुलात 3 असताना आमचं प्रिकॉशन न घेता, आमचं परवानगी न घेता, आम्हाला न सांगता आणि कुठल्याही कमरेला फ्लोटर न बांधता परत त्यांनी उडी मारल्यामुळे त्यांना पोहता येत नसेल तर त्यांनी 3 फूटमध्ये स्विमिंग करायला पाहिजे होते. ते नियम न पालन करता यांनी खोल पाण्यामध्ये उडी मारली. त्यामुळे हा अपघात घडला. ह्यात आमच्या स्विमिंग पूलच्या किंवा चालकाची किंवा आमच्या कुठची आमची काही जबाबदारी, आमची काही चूक नाही आहे. आमचे स्विमिंगचे कोच इथं जेवण करत होते स्विमिंग पूलवर, त्यावेळेला ही घटना घडलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे.